जय शिवराय मित्रांनो, तुमच्या भरपूर कमेंट येत होत्या मला की नेमकं फायबरवूड सारखं कितीला टाकलंय, काय टाकलंय. कमेंटमध्ये म्हणजे तुम्ही नंबर विचारित होते, भरपूर माहिती विचारली तुम्ही कमेंटमध्ये, इंस्टाग्रामला याला यूट्यूबला. पण माझ्याच्याने काय सगळ्याला कॉल करू शकत नाही मी, इतका आपल्याला टाईम नाही. त्याच्यामुळे मी एक व्हिडिओ बनवायला लागलोय आणि याच्या आधी मी कधी व्हिडिओ बनवलेला नाही, त्याच्यामुळे थोडीफार चूक झाली तर तुम्ही समजून घ्या. तर आपण हे जे बनवलेलं आहे, हा आपण पाईप घेतलेला एक वेल्डिंगवाल्याकडून. ह्या पाईपाला आपण इथं कट मारलेला आहे आणि कट मारून याला बेंड केलेलं आहे, त्या साईडनी पण आणि ह्या साईडनी पण. इकडं इथं खाली जे आहेत आपण 18-19चे 4 नट बोल्ट टाकलेले आहेत. खाली इथं सपोर्टवर आपलं वेल्डिंग केलेली. याला खालून सपोर्ट बघा, असा जर सपोर्ट असला तर तसं जर असला सपोर्ट हेवी तरच तुम्ही बसू शकता, हे तरच तुम्ही हे बसू शकता, नाहीतर तुमचं तुटू पण शकतं हे. आणि पाठीमाग आपण इथं वेल्डिंग केलेली, याला वेल्डिंग करून हे असं पाठीमागं सपोर्ट मारलेला आहे. आणि पेटी हलू नये त्याच्यासाठी आपण इथं एक गज टाकलेला आहे हेवीमध्ये. आणि आपण अशी पट्टी घातलेली आहे इकडं साईडला, ह्या साईडनी पण, इकडच्या साईडनी दाखव रे, ह्या साईडनी तर अशी पट्टी फिट केलेली. त्याच्यानंतर आपण ह्या साईडनी पण तेच सेम केलेलं आहे. गाड्या आल्या त्या 2-3, त्याच्यामुळे आवाज थोडा आला नसेल तुम्हाला, तुम्ही समजून घ्या, आम्ही रोडवर आहेत. असं दिसतंय तिकून लांबून फिटिंग केल्याच्या नंतर. एकदा सगळा लुक दाखव त्याचा साईडला जाऊन, तुम्ही पाहू शकता कसं दिसतंय. आणि जी पेटी आपण घेतलेली ती 10 इंची साऊंड आहेत. आणि टेप आपला 2500चा आहे. तो टेप आपला मित्रांनी नेलेला, हा टेप आपण उगा टाकलाय शो म्हणून. टेप हा चालू नाही सध्या, नाही तर तुम्हाला आवाज पण दाखवला असता कसं काय येतोय तर. आणि समोरचे टायर पण तुम्ही खूप भरपूर कमेंट येतो. इथून तिकडे मोबाईल फिरायचा केला सुरू. हे टायर तुम्ही भरपूर जणांच्या कमेंट आले की टायरची साईज काय याची. आता सध्या याची 4 फूट आहे बरोबर, आणि पाठीमागची जी 4.25 फूट आहे. आपण हे टायर कंपनीच्या आपल्याला आतमध्ये येते, आपण पलटी आणलेली आहेत. पलटी आणल्याच्या नंतर याची 4 फूट हाईट, समोरची रुंदी जी ती 4 फूट झालेली आहे. आणि हे जे बंपर आहे, ह्या बंपरमध्ये आपण वाळू भरलेली. याच्यामध्ये कंपनीकडून काहीच येत नाही, फक्त खाली येत आहे रिकामं. वाळू भरल्याच्या नंतर टायर स्लिप मारित नाहीत, त्याच्यामुळे आपण ह्या बंपरमध्ये वाळू भरलेली. आणि हे जे आहे ते सगळं आपल्याला 8,000 रुपये खर्च आलेला याचा. टेप सोबत सगळं वेल्डिंगवाल्याचं चार्ज सगळं मिळून 8,000 रुपये खर्च आलेला आहे. आणि काही जर तुम्हाला आणखीन विचारायचं असलं तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकू शकता. मी आणखीन एक व्हिडिओ बनवीन आणि तुम्हाला दाखवीन की कसं काय आपण खर्च केला. माझा नंबर 9356980718, तुम्ही मला कॉल करू शकता आणि माहिती विचारू शकता. धन्यवाद.